आज आपण बनवणार आहोत एकदम सोपे, झटपट आणि मस्त कुरकुरीत उपवासाचे फ्राईज। बटाटे स्वच्छ धुवून त्यांची साल काढून घ्या। आता बटाट्यांना फ्राईजचा शेप देण्यासाठी त्यांचे लांब आणि जाडसर तुकडे करून घ्या। आता एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा। पाण्यामध्ये चवीनुसार थोडं सैंधव मीठ घाला। पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये आपण कापून ठेवलेले बटाटे टाकून घेऊ। बटाटे पूर्ण शिजवायचे नाहीत, फक्त थोडेसे आहेत। यामुळे फ्राईज आतून छान सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी होण्यास मदत होते। आता काही मिनिटांनी बटाटे बाहेर काढून त्यातील पाणी पूर्णपणे काढून घ्या। बटाट्यांमध्ये अजिबात जास्त पाणी राहू देऊ नका, नाहीतर गरम तेलामध्ये बटाटे टाकताना तेल उडू शकते। आता कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल गरम करून घेऊ। तेल चांगलं गरम झाल्यावर त्यामध्ये बटाट्याचे तुकडे हळूहळू सोडा। आता बटाटे मध्यम आचेवर छान फ्राय करून घ्या। फ्राईजला हलक्या हाताने उलटवत राहा, म्हणजे ते सर्व बाजूंनी एकसारखे गोल्डन आणि क्रिस्पी होतील। तुम्हाला जितके क्रिस्पी फ्राईज आवडतात त्याप्रमाणे ते थोडे जास्त वेळही फ्राय करू शकता। आता बघा, आपले फ्राईज किती मस्त गोल्डन आणि क्रिस्पी झाले आहेत। हे गरमागरम फ्राईज तेलातून काढून टिश्यू पेपर वर ठेवून घ्या, म्हणजे एक्स्ट्रा ओल निघून जाईल। आता यावर थोडं सैंधव मीठ आणि आवडत असेल तर थोडी उपवासाची चटणी किंवा मसाला टाकू शकता। आणि तयार आहेत आपले एकदम खमंग, कुरकुरीत आणि चविष्ट उपवासाचे फ्राईज। ही रेसिपी तुम्ही उपवासाला नक्की करून बघा, घरच्यांनाही खूप आवडेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।